रमाकांत यांचं देखील कौतुक आहे. या माणसाला देखील 20 ते 22 वर्षापासून सातत्याने ओपनिंगला बघतोय मी, आणि ते देखील मास्टर मध्ये. त्यांचं वय सांगण्याची गरज नाहीये, त्यांचा फिटनेस, त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम सगळं काही सांगून जाते. यस भारत. नक्कीच. आणि संकेत त्यांना त्यांचं वय सांगितलेलं आवडत देखील नाहीये रमाकांत यांना. कारण बघा, इथे आपण समालोचक मध्ये बसले, आपले केस पिकलेत, मात्र त्यांचा एकही केस पिकलेला नाहीये. चला मॅच ऑन करूया प्लीज, मॅच ऑन करूया. गोलंदाजी मार्कवर आहे लिजेंड शशी ठाकूर. काय कॉन्टेस्ट बघायला मिळेल, डावखुरं कॉन्टेस्ट. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे, लेट कट केलाय, चांगला फटका, एक धाव मात्र इथे मिळेल. किती क्विक कॉल झालं बघा, आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतात ना, ते कॉल पाहायला मिळेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण मीरा मास्टर संघाचा श्री गणेशा झालाय. दोन्ही संघ जर बघितले तर अतिशय स्टायलिश पद्धतीने इथे उपस्थित झालेत. मात्र आजचं क्रिकेट अगदी वेळेवर सुरू आहे, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल. कदाचित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या क्रिकेटनं काय दिलंय तर थोडीशी शिस्त दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पहिला सामना हा 11:30 12ला सुरू होतो, मात्र इथे आपण बघतो 10:30च्या आत पहिला चेंडू पडलाय. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं स्वागत आहे, इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आहे, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक एका व्यक्तीचं स्वागत आहे. यावेळेला बॅकफुटर गेले, जागा बनवली ती, एक्झॅक्टली बॅटने धावा आले किंवा नाही, लेट्स सी द अंपायर डिसिजन. हा चौकार मात्र आपण बघतोय स्वर्गीय राजेश घरत यांना निश्चितच सलामी देणारा ठरतोय. 4 धावा. सन्मान देऊन त्यांचा मानियो करता, सन्मान देऊन त्यांचा मानियो करता, सन्मान देऊन त्यांचा मानियो करता. जबरदस्त उकाडा आहे आणि काय पाण्याची व्यवस्था बघा. अगदी आमचा जो टेम्पो आहे तो सगळ्या डगआउट मध्ये व्यवस्थित पाण्याची व्यवस्था कशी राहील दिवसभर या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जात आहे. थँक्यू घोडबंदर मास्टर्स आणि थँक्यू मैत्री ग्रुप. नेक्स्ट बॉल. यावेळेला थोडीशी आपली साईड चेंज केली आहे, मात्र हा चेंडू टप्पापर्यंत हलकासा यष्ट्यांच्या वरून गेलाय. पंचांकडून कोणताही निर्णय नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे विजय यांनी मात्र चांगलं काम केलंय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. कमबॅक करणं हे माहिती आहे शशी ठाकूर यांना. एक फायटर क्रिकेटर आहेत आणि क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो किंवा गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रात स्वतःला झोकून देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कॉन्टेस्ट ते म्हणजे शशी ठाकूर आणि रमा ठाकूर. यावेळेला जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय एक धाव मिळेल. अगोदरच पुढे आले होते, थोडंसं उत्थप्पा स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र कदाचित ते चॅलेंज होतं. या वयात देखील आम्ही चॅलेंज देऊ शकतो आणि हीच एक गंमत आहे या क्रिकेटची आणि ही चढावड बघायला नक्कीच आवडते. एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. दत्तात्रय साहेब यांचं आगमन झालंय. आणखीन एक महत्वपूर्ण लिजेंड खेळाडू आणि निश्चितच एक्झिबिशन मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्ही पाहिला होता. वेलकम साहेब. यावेळेला चांगला फटका, थोडंसं टायमिंग झालं नाही, मात्र तरी सुद्धा काही धावा जरूर मिळतील. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी रमाकांत यांनी कॉल दिलाय आणि 3 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट. इथे 4थी धाव मिळेल का? नाही, लक्ष नव्हतं तिथे नंदू पेडवेकर यांचं. मात्र या 3 उपयुक्त धावा संघ मीरा मास्टर पुढे सरकतोय. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या सामन्यात आपण बघितल्यात दहिसर संघानं 9 धावा केल्या, त्यानंतर बाळकुम संघानं 10 धावा केल्या आणि इथे आपण बघतोय मीरा मास्टरचा संघ आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा करतोय. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये धावा येत आहेत. शशी ठाकूर टू रमाकांत. यावेळेला जागा बनवत होते, मात्र एज लागली आहे. विजय आहे जेल खाली, जेल सुटणार नाहीये. पहिल्या षटकात एक गडी सुद्धा बाद केलाय. त्यामुळे धावसंख्या 9, पहिलं षटक संपलंय, गडी बाद 1 ही स्थिती आहे ती म्हणजे मीरा मास्टरची. ऐकूया एक अप्रतिम म्युझिक ज्या गाण्यानं निश्चितच आपल्या आगरी कोळी समाजाला अतिशय चांगली भेट दिली. तेच गाणं आपल्या समोर.
एक नंबर है एक नंबर अग्री कोली संस्था एक नंबर है एक नंबर है एक नंबर अग्री कोली संस्था एक नंबर है 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर है 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर है 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात थँक्यू डीजे. जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल प्लीज एक कॉल करा, लगेच आमची गाडी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण ग्लुकोज वॉटर तुमच्या डगआउट मध्ये आहे, ती जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सुरेंद्र. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मीरा गावचा हिरो मिस्टर राजा. राजाकडून भरपूर अपेक्षा असतील, एक हार्ड हिटर खेळाडू आहेत. आणि भारत काय म्हणशील आतापर्यंतची राजाची कामगिरी या हंगामात कशी राहिली? खूप चांगले आहे संकेत. आणि खरोखरच कारण मीरा संघ ज्यावेळेस रवी थोडंसं नक्कीच अनफिट झाला, त्यानंतर मीरा संघ थोडासा बॅकफुटला गेला होता. मात्र राजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक चांगली नक्कीच आखणी केली, आपल्या टीमची चांगली बांधणी केली आणि एक उत्तम दर्जाची खेळी ही राजाच्या बॅटमधून मी नेहमी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे यावेळेस देखील नक्कीच एक राजा चांगली इनिंग साकारू शकतो या ठिकाणी. काल पूर्ण दिवस राजा इथे होता, पूर्ण दिवसाचा राजाने इकडचा खेळ पाहिलाय, कशा प्रकारे चेंडू खेळपट्टीवर पडतायत, कशा प्रकारे कुठल्या दिशेने चेंडू जास्तीत जास्त आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले, सगळे चित्र राजाने पाहिले. त्यानुसार नक्कीच एक प्लॅनिंगनुसार राजाचा खेळ दिसेल नो डाऊट. मात्र आईज ऑन नंदू पेडवेकर, डावखुरा बॅटर, ऍडव्हान्टेज आहे. आणि नंदू पेडवेकर एक क्लास फलंदाज आहेत, कित्येक वर्ष सातत्याने आपल्या संघाला तारून नेणारा हा तारणहार खेळाडू. लेट्स सी या ओव्हर मध्ये काय झालंय तिकडे. चला फर्स्ट बॉक्स प्लीज, फर्स्ट बॉक्स त्या ठिकाणी अवेलेबल करा, विनंती करतोय. लवकर जा. काय झालं एक्झॅक्टली, रोप वरून पडले का? थोडीशी इंजरी तिकडे आहे, मात्र त्याच्यातून लवकर रिकव्हरी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही जी मॅच सुरू आहे मीरा मास्टर्स वर्सेस आपण बघतोय कांदरपाडा मास्टर्स, दोन्ही संघाकडे समसमान ताकद आहे आणि कदाचित या मॅच मध्ये एक वेगळा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. काय म्हणते भारत? बरोबर. एक खरोखरच संकेत अतिशय सुंदर वाक्य तुझ्या मुखातून, कारण हे दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. म्हणजे कांदरपाडा असू द्या किंवा मीरा असू द्या, मी नक्कीच मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या जवळ देखील या विषयाची मी चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी, की आतापर्यंत ज्या बऱ्याचशा संघांना पारितोषिकं मिळाली नाही आहेत संकेत या मोसमामध्ये, अशा एखाद्याच संघांचा आपण एक गट बनवूया आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा आपण लावूया, असं मी फक्त मंडळाकडे नक्कीच ती मी विचार मांडलेले आहेत. त्याचा पुढचा निर्णय नक्कीच मंडळ घेईल. मात्र आजचा जो सामना आहे ना संकेत, तो खरोखरच समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत. पेनकरपाडा असू द्या किंवा मीरा असू द्या किंवा कांदरपाडा असू द्या, समान ताकदीचे हे संघ आहेत. चला मॅच ऑन करायला हरकत नाहीये. दुसऱ्या षटकासाठी येत आहेत हर्षद. ओ नंदू पेडवेकर, ही स्लो डिलिव्हरी होती, मात्र हर्षदच्या डोक्यावर हात गेलेत की चेंडू यशच्यांवर का नाही आहे. कारण हलकीशी आय थिंक हे दिसून आले तिथे, यशरक्षकाच्या हातात चेंडू नव्हता तिथे, त्यामुळे हा झेल, हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. टप्पा पडल्यानंतर जर विला बॅट वरून गेली, हलकीशी इनर एज होती तिथे आणि विजय यांनी प्रयत्न केला. हा चेंडू मात्र आपण बघतोय डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा पंचांचा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवंतर धाव मिळते, संघाची धाव संख्या
10 वर जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद 10. नेक्स्ट बॉल हर्षद टू नंदू. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. इथे एक्झॅक्टली चूक होते कुठे, कारण IPL चा एक सामना आम्ही बघत होतो तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद, आणि त्यांचे प्लेयर जर बघितले तर अगोदरच आपला डावा पाय किंवा उजवा पाय बाहेर काढत होते आणि स्ट्रोक साठी जागा बनवत होते. आणि हा फटका येतो, अफलातून फटका. स्ट्रोक साठी जागा बनवायची असते आणि ती जागा बनवली आहे. मगाचे 2 चेंडू निर्धाव होते, मात्र त्यानंतर आलाय तडाखा षटकार. षटकार येतोय. दुसरा चेंडू घ्यावा लागेल, मात्र काय अफलातून फटका होता. नंदू पेडवेकर यांच्याकडून अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा नेहमीच ते पूर्ण करतात. यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर, चांगला ड्राईव्हचा फटका आहे. दुसरी धाव अवेलेबल असेल. राजानं कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून क्रिकेट. मीरा मास्टर्स अतिशय चांगलं क्रिकेट खेळत आहेत आणि काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे बघा. षटकार आल्यानंतर नंतरचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक होता. ड्राईव्ह केलं, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं आणि 2 धावा कंप्लीट करत आहेत. धावफलक हलता राहिला पाहिजे या गोष्टीकडे नंदू पेडवेकर यांनी प्रामाणिक लक्ष दिलंय. धावसंख्या 18. आज अनेक मातब्बर क्रिकेटपटू, अनेक जबरदस्त मान्यवर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. स्वागत आहे सर्वांचं. आज अनेक परिसरातील प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. खास करून भाईंदर वेस्टचे बरेच नामांकित प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही प्रेक्षक मला समोरून जाताना सुद्धा दिसत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. वेलकम मंगेश. यावेळेला ऑन द पॅड आलंय किंवा काय, लेट सी द अंपायर डिसिजन. येस, लेग बायचा इशारा होतोय. ही एक धाव इथे मिळेल. संघाची धावसंख्या 19. मान्यवरांचं स्वागत करूया. संकेत, सन्नी आणि अनिल या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम. कारण निश्चितच आपण बघतोय ही मात्र कंपनी अतिशय चांगलं सहकार्य देत असतात. वेलकम आहे तुम्हा सर्वांचं घोडबंदर मास्टर टीम तर्फे. राजाचा हा फटका मात्र टेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आत वळाला होता, मात्र पंचांनी बघितलं की लाईन खराब दिसते आणि निश्चितच म्हणून ते वाईटच्या लाईनवर गेल्यानंतर पंचांनी तो वाईट घोषित केलाय. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे, वाईट आहे. आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले 20. सगळ्यात अगोदर डिसिजन देताना एक गोष्ट पंच पाहतात, ती म्हणजे वेअर वॉज द बॉल पिच, की चेंडू कुठे लँड झालाय. त्यामुळे ती जर दिशा खराब असेल तर नक्की शंका असते आणि इथे देखील तीच गोष्ट विचाराधीन घेतलाय, ती म्हणजे निश्चितच अशोक राऊत यांनी. नेक्स्ट बॉल. यावेळेला हा फटका हवेत आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. हर्षद स्वतः जातोय, मात्र तो थोडासा कमी पडलाय. थोडस जास्त वेगाने जाणं गरजेचं होतं हर्षदला, मात्र हा आडवा पट्टा योग्य फटका नव्हता. या 2 धावा. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. षटक संपले. 2 धावसंख्या 22. भारत इथे जर विचार केला तर मीरा मास्टर संघाची सरासरी अतिशय योग्य आहे. 11 धावा प्रति षटका मागे. काय म्हणशील? 11 धावा प्रति षटका मागे जर प्रोजेक्टर स्कोर जवळपास संकेत 55 हा आपण पाहू शकू. आणि या खेळपट्टीवर या मैदानावर 55 धावा म्हटलं तर एक चांगला स्कोर म्हणू शकतो आपण, कारण समोरचा संघ कांदरपडा आहे आणि त्या संघासमोर या 55 धावा नक्कीच खूप चांगल्या म्हणता येतील. मात्र सगळ्यात आधी नंदकुमार पेडवेकर आज लेफ्ट हँड बॅटर आहे आणि एक षटकार आपण नंदूच्या बॅटमधून पाहिले आहे. नंदकुमार पेडवेकर यांची इनिंग, तर मास्टर्स क्रिकेटमधील आपण 48 धावांची नंदकुमार पेडवेकर यांची इनिंग अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चमध्ये ती पाहिली होती. त्यानंतर मात्र तितकी मोठी इनिंग नंदू कुठेही खेळला नाहीये, त्या कारणास्तव या मैदानावरची नंदूची इनिंग खूप महत्वपूर्ण असेल संकेत. यस, नक्कीच. मात्र एक गोष्ट आपल्याला मीरा संघाच्या बाबतीत दिसतंय, ती म्हणजे मीरा मास्टर संघाचा जो ड्रेस कोड आहे ना, तो भारताचा जो टेस्ट टीमचा ड्रेस कोड आहे ना, तो मीरा मास्टरनं परिधान केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. थोडासा आवाज द्या मित्रा प्लीज. हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग चेक. मी मगाशी म्हटलं भारत की प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे, कारण राई, मुर्दा, मोरवा हे 3 संघ आणि भाईंदर हे भाईंदर वेस्टचे 4 संघ या स्पर्धेमध्ये नाही आहेत. त्यामुळे आज बरेच प्रेक्षक इथे आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेला ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पापर्यंत चेंडू बाहेर वळतोय, वाईटचा इशारा, अवांतर धाव, धाव संख्या पुढे सरकतीये, 23 वर जाऊन पोहोचलीये. मीरा मास्टर प्रयत्न करणार आहे 55च्या पलीकडे जाण्याचा आणि कदाचित त्यांची बॅटिंग सध्या तशीच दिसते. थोडासा सपोर्ट अवांतर धावांचा सुद्धा होतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर आहे डोनाल्ड. इथे अपील झालंय, हाफ हार्टेड अपील आहे, फक्त आणि फक्त यशरक्षक अपील करताय. डोनाल्ड इंटरेस्ट नव्हता डोनाल्डला. टप्पा पडल्यानंतर डोनाल्डने एक गोष्ट केली की चेंडू डॉट गेलाय ना, ही चांगली गोष्ट आहे आणि तो स्तब्ध उभा होता. चांगले गोलंदाज आहेत, एक अतिशय आकर्षक खेळाडू कांदरपाडा मास्टर टीम मधील. पुन्हा एकदा डोनाल्ड वर्सेस नंदू पेडवकर. यावेळेला अगोदर शफल केलं, नंतर ऍडजस्टमेंट स्ट्रोक, चांगला फटका, एकच धाव मिळेल. इथून पुढे मात्र थोडासा धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण जर तुमच्या दृष्टिक्षेपात धावसंख्या 55 आहे किंवा 60 आहे तर एका षटकामध्ये एक एक मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसलंय. आणि मीरा मास्टरला पूर्ण कल्पना आहे या मालिकेत जर राहायचं असेल ना तर मोठी धावसंख्या बनवावीच लागेल. कदाचित सुरेंद्रचा देखील विचार तोच असेल. लेट्स सी इथे राजा काय करतील. काल जबरदस्त आपण बघतोय एनर्जी ड्रिंक्स आहेत त्यांच्याकडे आणि नक्कीच त्याचा वापर झाला असेल. पॉवरफुल बॅटर डोनाल्ड वर्सेस राजा. यावेळेला हाफ हार्टेड स्ट्रोक आहे, काही धावा जरूर मिळतील इथे, किती याचा अंदाज घ्यावा लागेल मात्र नाहीये. नंदू पेडवेकर यांनी थांबवलंय की नाही राजा थोडासा थांबूया, एखादा मोठा फटका माझ्या बॅट मधून कदाचित येऊ शकेल, कारण मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता मात्र त्यानंतर कुठेतरी एक ब्रेक लावलाय डोनाल्डला. काय म्हणशील या डोनाल्डच्या गोलंदाजीविषयी? नक्कीच आणि ब्रेक लावणं गरजेचं आहे, कारण 11च्या करंट रन रेटनं मीरा संघ खेळतोय. जर तुम्हाला 50च्या आतमध्ये जर मीरा संघाला थांबवायचं असेल ना संकेत, तर इथून तुम्हाला ब्रेक लावणं गरजेचं. आणि सध्याच्याकडे नंबर 3चं षटक डोनाल्डचं अतिशय सुंदर, चांगल्या प्रकारे डोनाल्ड गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल अतिशय चांगला चेंडू, ही डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक डिलिव्हरी, चांगला कटर पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकात धावा नाही आहेत आणि कदाचित हीच मोठी शोकांतिका आहे, ती म्हणजे टीम मीरा मास्टर संघासाठी. 2 षटकात होत्या 22, मात्र या षटकात आतापर्यंत जर विचार केला तर वाईट पकडून 3. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा ऍडजस्टमेंट स्ट्रोक पाहायला मिळतोय, लेट कटचा फटका, मात्र इथे अजून एकच धाव मिळेल. डोनाल्डनं चांगली कामगिरी केली, कांदरपाडा टीमला या मॅच मध्ये आणून दिलंय आणि कदाचित ग्रेगनं हा जो बदल केलाय ना तो उपयुक्त होता, कारण डोनाल्डनं या षटकामध्ये कांदरपाडा टीमला भरपूर अंशी या मॅच मध्ये आणलंय आणि कदाचित इथून विकेट मिळो न मिळो मात्र आम्हाला धावा थांबवायच्या आहेत, हा जो दृष्टिकोन आहे ना तो चांगला म्हणावा लागेल. व्हेरी गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल. इथे मात्र हा राजाचा चिकी फटका, मात्र 4 धावा मिळतील. शेवटचा चेंडू खराब, मात्र मिळतील 4 उपयुक्त धावा आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या जर बघितली तर 30 वर जाऊन पोहोचले. म्हणजे ऍट द एंड 8 धावा याही षटकात आल्यात, कारण आता 3 षटकानंतर जर आपण रेशो बघितला आणि धावगती बघितली तर 10ची आहे, ही चांगली धावगती आहे. राजू ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम राजूजी, आपलं हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ होतोय, नक्कीच एक वापसी करतोय कांदरपडा संघ. हा देखील कॅच होता, हा कॅच नक्कीच होता, प्रयत्न केला असता तर कॅच तो मिळू देखील शकला असता, मात्र तो कॅचचा अंदाज, तो झेलचा अंदाज घेताना नाही शतरक्षकाला. बघा ड्रिंक्स ब्रेक झालाय, लवकर पाणी पिऊन घ्या प्लीज, मी विनंती करतोय, कारण जबरदस्त उन्हा आहेत, तर त्या गोष्टीचा नक्कीच वापर करून घ्या. मात्र आपण बघतोय राजेंद्र ठाकूर साहेब इथे आलेत, राजू दादा, मात्र ते ड्रेसवर दिसले नाहीयेत. मला थोडंसं सरप्राईज आहे, का एक्झॅक्टली इंजरी आहे किंवा काय मला कळायला मार्ग नाही. कदाचित त्यांचे काहीतरी वेगळे प्लॅन्स दिसत आहेत आजच्यासाठी. लेट्स सी, असू द्या, मात्र त्यांच्या शुभेच्छा असतील घोडबंदर टीमला. कदाचित त्यांची जी गाडी आहे त्याच्यामध्ये ड्रेस असतो त्यांचा नेहमी. संकेत कधी कधी घोडबंदर संघाला त्यांची नितांत गरज लागते अनेक स्पर्धांमध्ये, कारण आज डावखुऱ्या बॅटरला थोडंसं जास्त ऍडव्हान्टेज आहे भारत तुझ्या म्हणण्यानुसार. आणि ती गोलंदाजी जी आपण पूर्वीची गोलंदाजी पाहिली होती संकेत, तीच गोलंदाजी, तीच लाईन आणि लेंथ अजूनही राजूदादांची आहे. केव्हाही
कारण एक बॉर्न क्रिकेटर असतो तो केव्हाही क्रिकेट खेळू शकतो, लक्षात घ्या. त्याला सांगण्याची गरज नाहीये. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 30 आहे. मीरा मास्टर संघाला अजून इथून पुढे 20 ते 25 धावा जर त्या आल्या तर या मॅचला नक्कीच ते ऍडव्हान्टेज मध्ये घेऊन जातील. गोलंदाजी मार्कवर ग्रेग येतोय, स्वतः कॅप्टन कांदरपाडा मास्टर टीमचा. टीसीपी लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट पार्टनरशिप बघा. रमाकांत 9 धावा केल्या 6 चेंडूमध्ये. नंदू आपण बघतोय 21 धावा नाबाद आहे. आणि ही जबरदस्त पार्टनरशिप आता या 2 खेळाडूमध्ये राजा आणि नंदू यांच्यामध्ये सुरू आहे. हे महत्वपूर्ण षटक. इथून नंदू पेडवेकर काय करणार, इथून ग्रेग काय करणार, या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. घोडबंदर गाव ऐतिहासिक गाव आणि या मैदानाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे. यावेळेला फटका मिस टाइम आहे, मात्र काही धावा नक्कीच मिळतील. चेंडू सीमा रेषा पार आलाय एक अफलातून चौकार. गावातला ग्रामस्थ छोटा या मोठा सन्मान देऊन त्यांचा मानियो करता, सन्मान देऊन त्यांचा मानियो करता, सन्मान देऊन त्यांचा मानियो करता. रंगारंगाच्या टोप्या या मोठ्या बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता, बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता, बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता. लय भारी हाय लय भारी अग्री कोहली संता, लय भारी हाय लय भारी हाय. थँक्यू व्हेरी मच. हा महत्वपूर्ण चौकार आहे. धावा कशाही पद्धतीने आल्या चालतील, मात्र त्या येणं गरजेचं आहे. आणि आपण इथे बघतोय या 4 धावा उपयुक्त मिळतील, त्या म्हणजे टीम मीरा मास्टरला. संघाची धावसंख्या 34 वर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक अडवू शकला नाहीये, मात्र इथून आपण बघतोय लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी केली आहे. काही धावा त्यांनी जरूर अडवल्या आहेत. या 2 धावा 36 धावा. आणि इथे कौतुक आहे ते म्हणजे नंदू पेडवेकर यांचं. अतिशय चांगली धावसंख्या आहे त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत बरोबर आहे ना 20 धावा नाबाद ते खेळतायत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे आणि हा फ्लॅट 6 आहे. हे कदाचित माझं घरचं मैदान आहे या आविर्भावात इथे बॅटिंग केली जाते. व्हॉट अ शॉट बाय एक गोष्ट पाहिली असेल तू की ज्यावेळा ते षटकार ठोकतात त्यांचा बॅटचा फोर्स आणि बॉडी फोर्स आता किती ती यूज करतायत. अफलातून 26 धावा नाबाद 14 चेंडू मध्ये 2 षटकार 1 चौकार. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा आपण बघतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑनसाइड कडे टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. राजाचा फुल सपोर्ट आहे. क्या बात आहे राजा. एवढं विटामिन तू आणतोस कुठून मला माहिती आहे. जांगीडला येतोस तू मित्रा. ग्रेट ग्रेट बॅटिंग आणि काय पार्टनरशिप आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढ्या उकाड्यामध्ये अफलातून पार्टनरशिप या दोन्ही बॅटरची आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 44. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह इथे राजाला परतावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण ग्रेगचं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि पार्टनरशिप इथे ब्रेक झाली आहे. मात्र चांगली पार्टनरशिप. वेलप्लेड राजा. अतिशय चांगली कामगिरी आणि काय सपोर्ट दिलाय तू नंदूला. धावा गडी बाद झालाय तो म्हणजे आता दुसरा गडी बाद झालाय. कारण रमाकांत बाद झाले त्याला भरपूर काळ लोटला होता कारण बरोबर 9 धावा होत्या तेव्हा ते बाद झाले होते आणि आता गडी बाद झालाय
ती म्हणजे 44 धावसंख्येवर दुसरा. मोठी पार्टनरशिप. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक हार्ड हिटर खेळाडू, तो म्हणजे टीम मीरा मास्टरचा विनोद भोईर. या माणसाकडे नजरा असतील त्या तमाम मीरा गावच्या आणि तमाम क्रीडा रसिकांच्या, कारण एक अतिशय घातक खेळाडू आहे तो म्हणजे विनोद भोईर. मात्र नंदू सध्या चांगली कामगिरी करतोय. ही धावसंख्या कदाचित 55च्या पलीकडे आपण पाहू शकतो. हे चौथं षटक सुरू आहे. एवढा अजून एक ऑन साइडला चांगला फटका गॅप मध्ये. चेंडू सीमारेच्या पार. 2 बाउन्स सीमारेच्या पार. कडक चौकार. 4 धावा. या कोलीवाड्याची शान आई तुझं चेंडू मागे आपण बघतोय निश्चितच चांगली प्लेसमेंट इथे पाहायला मिळते आणि खास करून वारंवार इथे पाणी गरजेचं लागतंय. बघा स्वेटिंग तुम्हाला जास्त होणार नाही कारण आपण समुद्राच्या भरपूर जवळ आहोत, खाडीच्या भरपूर जवळ आहोत. जास्तीत जास्त डिहायड्रेट होईल. घाम येतोय मात्र तो घाम लगेच सुकतोय देखील. त्यामुळे निश्चितच कदाचित तुम्हाला लू ब्रेक लागणार नाहीयेत, मात्र वारंवार पाण्याची गरज लागेल. आणि हीच गोष्ट सातत्याने सांगतोय. ग्लुकोज युक्त पाणी प्या, इलेक्ट्रॉल युक्त पाणी प्या. विनोद येत आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक. 4 षटकात मात्र धावसंख्या 48. सरासरी अफलातून आहे भारत आणि कदाचित इथून पुढे अजून 12 धावा तर 60 गाठतील. काय म्हणशील मीराच्या या एकूणच स्ट्रॅटेजी विषयी? आणि जर 60 गाठली संकेत तर नक्कीच हा कांदरपडा संघासमोर एक खूप मोठं टार्गेट असेल. आणि प्रयत्न तोच असेल. कांदरपड्याचा अंतिम षटक आहे आणि विनोदचा प्रयत्न तोच असेल की इथून आम्हाला 60 गाठण्यासाठी थांबायचं आहे. 50-55 ही धावसंख्या आपण नक्कीच पूर्ण करू शकतोय कारण जवळपास कांदरपडा टीम देखील आज या ठिकाणी ताकदीने आला. डोनाल्ड आहे, त्यानंतर नोबेल चुनेकर, ग्रेग, भरत म्हात्रे, शशी आहे. हे नामांकित खेळाडू घेऊन आज कांदरपडा संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाले संकेत. त्याच्यामुळे ही मॅच एक नक्कीच फाईट पाहायला मिळेल. केव्हाही कारण एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि ज्या पद्धतीने आपण ट्रॉफीज बघतोय, अफलातून ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या. विनोद टू विनोद. यावेळेला बॅकफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा विचार होता. चेंडू बॅटवर आहे किंवा नाही, एक्झॅक्टली चेंडू लागलाय किंवा नाही हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे इथे बायची 1 धाव मात्र इथे पूर्ण झाली आहे. रिप्ले पाहूया आपण. हा चेंडू फ्लाईट दिलं होतं. इथे थोडासा हाफ वॉली घेऊन कट करण्याचा विचार होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र विजय यांच्या हातात चेंडू मला वाटतं गेलाच नाहीये त्यांच्या हातात. पण तोपर्यंत मात्र नंदू क्रीज मध्ये सुखरूप होते. त्यामुळे 1 धाव इथे बाईची होते. धावसंख्या 49. टीम मीरा मास्टर्स. कांदरपाडा मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर. कोळशेत मास्टर संघ उपस्थित झालाय का? टीम कोळशेत मास्टर्स. विनोद टू नंदू. यावेळेला समोर खेळलेत. गॅप मध्ये प्लेसमेंट अप्रतिम आहे. 1 बाउन्स. फक्त आणि फक्त 6 ते 7 इंच चेंडू आतमध्ये पडलाय आणि चेंडू सीमारेच्या गाठते. वॉट अ 4. चौकार. संघाची 50 पूर्ण. अभिनंदन मीरा मास्टर्स. काय जबरदस्त टेलिकास्ट सुरू आहे TCPचं. काय चेंडूला पकडण्याची कला आहे. कॅमेरामॅन कसा असावा याचं एक अतिशय चांगलं प्रात्यक्षिक दाखवताना आमचा मित्र अजय भारद्वाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फर व्यवस्थित दिसत होती या 19 फटक्या मागे. वारंवार लाईव्ह मध्ये देखील ही गोष्ट आपण पाहू शकतो. अफलातूनरित्या कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे. वेल डन अजय भारद्वाज. TCP म्हटलं तर क्वालिटी. आणि आज संसद रवीला आज निलेश अरविंदेकरांना खास आमंत्रण दिलं की बाबा ये, तू उंच आहेस, थोडासा कॅमेरा उंच जाईल. एस कॅमेरा पर्सन. इथे मात्र हा चेंडू का लेफ्ट केलाय? कदाचित एक वेगळा विचार होता नंदू पेडवेकर यांचा की थोडासा आउट ऑफ रीच चेंडू चाललाय म्हणून त्यांनी सोडून दिला. मात्र हा योग्य चेंडू होता. अतिशय वेगवान चेंडू आणि योग्य चेंडू. नेक्स्ट बॉल. इथे पुन्हा एकदा आपण बघतोय हा चेंडू लेफ्ट केलाय. षटकार आल्यानंतर 2 डॉट आलेत. त्यामुळे विनोदने इथे कमबॅक केलंय. नंदू पेडवेकर कदाचित लाईन ओळखत नाहीये. कदाचित ते ज्या पद्धतीने लेग स्टंपच्या बाहेर उभे आहेत त्यांच्यासाठी आपण बघतोय
हा वाईड असेल, मात्र पंचांच्या दृष्टीने योग्य होता चेंडू. इथे फ्लाइट दिलाय, फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, पूर्ण परतफेड केले या चौकारणं. या चौकारणं संघाची धावसंख्या जर बघितली तर पुढे सरकले ती म्हणजे 57 वर. मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर है. 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर है. 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर. थांबवतो थोडंसं डीजे, कारण या ठिकाणी नक्कीच आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं. या ठिकाणी शुभ सन्मान हे केले जात आहेत. मी राजू ठाकूर दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते, राजू दादा आपण आपल्या शुभ हस्ते सनी मात्रे यांचा आपण शुभ सन्मान करावा. नरेशजी मात्रे यांचे हे सुपुत्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी राजूदादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. वेलकम सनी, तुझं हार्दिक स्वागत आहे घोडबंदरच्या या स्पर्धेमध्ये. आणि खरोखरच त्यांच्याकडून देखील एक छोटासा हातभार या स्पर्धेला, त्यांना देखील एक विजयाची गुढी पाडव्याच्या शुभेच्छा या घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं त्यांना देखील दिल्या जात आहेत. त्यानंतर संकेत मात्रे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. संकेतला विनंती करतोय की आपण आपला शुभ सन्मान घ्यावा. हरिश्चंद्रजी मात्रे यांचे हे चिरंजीव आहेत. संकेत मात्रे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी राजूदादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान हा केला जातोय. त्यांना देखील महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची शाल, पुष्पगुच्छ, धन्यवाद संकेत. त्यानंतर अनिल मात्रे यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. चला कोलशे टीम कॅप्टन कुठे आहे? कोलशे टीम कॅप्टन येतोय का? त्या ठिकाणी संकेतला देखील गुढी दिली जात आहे. गुढी पाडव्याच्या संकेत तुला शुभेच्छा आणि तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा असतील नूतन वर्षाच्या. त्यानंतर अनिल मात्रे यांचा देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. अनिलला देखील मायेची शाळ, पुष्पगुच्छ आणि त्या ठिकाणी गुढी ही देण्यात येत आहे. घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं गुढीपाडव्याच्या सर्व व्यक्तींना, सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा या गुढीच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. धन्यवाद सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दत्ताजी तरे सर हे देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान, लेजेंडरी खेळाडू आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी राजूदादांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक्झिबिशन मॅच क्या बद्दल म्हणजे झेलसाठी जो प्रयत्न केला होता त्या संकेतला बरोबर ती माहिती मिळत आहे या ठिकाणी. तर दत्ता सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी.
त्यानंतर लगेचच वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेला. कोलशे टीम दाखल झालेली आहे. कोलशे टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज नाणेफेक करण्यासाठी या मोहन घरत, कारण घोडबंदर संघ देखील या ठिकाणी रेडी आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. 23 स्पर्धांची जी मालिका मित्रांनो सुरू आहे आणि या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 18वी स्पर्धा या घोडबंदरच्या नगरीमध्ये खेळत आहोत. ऐतिहासिक मैदान किल्ले घोडबंदरच्या अगदी बरोबर किल्ल्याच्या खाली आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. जुना मैदान आहे. ज्या वेळेपासून म्हणजे 40+ क्रिकेट ज्या वेळेस सुरू झालं घोडबंदरचं त्या वेळेपासून ज्या स्पर्धा सुरू केल्या होत्या त्या याच मैदानातून सुरू केल्या होत्या. परत वैती आणि चांगली माहिती दिली की आम्ही खास करून त्या पांजूच्या मैदानावर पहिली मॅच आमची खेळलो होतो घोडबंदरची, आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही तो विचार केला की पांजूचं इतकं छोटं गाव आहे, समुद्राच्या किनारी अगदी इतकं सुंदर मैदान पांजूकर बनवू शकतात तर आपण का बनवू शकत नाहीयेत, आणि त्यानंतर मात्र या मैदानाचा विचार केला गेला. तर थँक्यू भरत वैती. एक विशेष सूचना आहे, लक्षात घ्या. मैदानाच्या आजूबाजूला अनेक लहान मुलं आहेत ज्यांच्या परीक्षा सुरू आहेत. तर मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज इथे थांबण्यापेक्षा थोडासा जर आत्ता जर व्यवस्थित अभ्यास केलात तर आयुष्यात पुढेही जाल आणि त्याच्यानंतर चांगलं क्रिकेट देखील खेळाल. क्रिकेट खेळा मित्रांनो, मात्र बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून. त्यामुळे मी विनंती करतोय, परीक्षांचा काळ सुरू आहे, त्या विद्यार्थी मित्रांना विनंती करतोय की आपण प्लीज आपल्या परीक्षांकडे अगोदर लक्ष द्या, नंतर क्रिकेटकडे या. मात्र क्रिकेट खेळताना आपला उद्योगधंदा आपला काम सगळं सांभाळून खेळा, कारण बरेच आर्टिकल येतात की टेनिस बॉल क्रिकेटमुळे अनेक जणांना भिकेला लावलंय. मात्र त्या आर्टिकलमध्ये तसं तथ्य नाहीये, ते काही जणांसाठी असेल. मात्र आज आपण आगरी कोळी क्रिकेट जर म्हटलं तर अनेक उद्योजक मित्र आहेत, अनेक कामधंदे करणारे मित्र आहेत जे अगदी आपला कामधंदा सांभाळून क्रिकेट खेळत आहेत. तर याचा कुठेतरी एक आदर्श घेतला गेला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि 40+ क्रिकेट तोच व्यक्ती खेळू शकतो जो संपूर्ण आपला उद्योगधंदा व्यवसाय सांभाळून नक्कीच या क्रिकेटच्या दिशेने वळणार आहे, लक्षात ठेवा. आणि असेच खेळाडू आपण या 40+ क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिलेले आहेत. क्या बात आहे नितीन दादा, खरोखर आत्ताच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एकच वादा नितीन दादा. सफारी आहे. चला मॅचच्या दिशेने वळूया. कांदरपाडा वर्सेस मीरा टार्गेट सेट केला आहे. मीरा संघानं 58 धावेचं टार्गेट हे कांदरपाडा संघासमोर सेट केलं आहे. आणि आघाडीची जोडी आपण कांदरपाडा टीमची पाहतो त्या ठिकाणी. नोवेळ सुनेकर या खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहतो आणि त्यांच्या समित आहे विनोद. म्हणजेच जवळजवळ संकेत म्हणायचं गेलं 58 धावा, आणि या 58 धावेमध्ये पॉवर प्लेचं जे षटक आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा नक्कीच मानस असेल. या कारणास्तव दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस आपण कांदरपाडा टीमचे खेळपट्टीवर पाहतोय. विनोद आणि नक्कीच नोवेळ. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर धनेश्वर, लेजेंडरी गोलंदाज आहेत. मीरा संघाचे जुने आणि जाणते आणि अनुभवी हे गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. डोनाल्ड रॉड्रिग्स, काशीगाव. आशीर्वाद क्रिकेट क्लब म्हटलं तर निश्चितच डोनाल्डचं नाव घेईन मी. काशीगाव मधील एक अप्रतिम खेळाडू. वेलकम डोनाल्ड, आणि खूप सारं स्वागत आहे आपलं घोडबंदर मास्टर संघातर्फे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. चला मोहन घरात विनंती करतोय लगेच या नाणेफेक करण्यासाठी, आणि सहखजिनदार जगदीशजी गरज सर यांना देखील विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं वा. जगदीश गरज साहेब आणि मोहन घरत टीम कॅप्टन कुलशेत नाणेफेक करण्यासाठी या. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑफ साईडला चेंडूला पंच करायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. बॅटची एज लागली गेली त्या ठिकाणी. चेंडू मात्र त्या ठिकाणी यष्टरक्षक आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. एक वेगळी प्लॅनिंग असेल, कारण हे दोन खेळाडू ओपनिंगसाठी मी आतापर्यंत ज्या बऱ्याचशा मॅचेस झाल्या या मॅचेसमध्ये मी पाहिलं नाही आहे. कदाचित या 58 धावेचं टार्गेट हे टार्गेटमुळे ही जोडी आपण ओपनिंगला पाहतो कांदरपाडा या टीमची. कारण नक्कीच या मोसमामध्ये संकेत नंबर 3चं पारितोषिक, फक्त 1 नंबर 3चं पारितोषिक कांदरपाडा संघाजवळ आहे. मात्र मीरा संघाला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे या वर्षामध्ये. तर मीरा संघाचा हा प्रयत्न असेल की इथून आम्हाला विन व्हायचं आहे. एखादी ट्रॉफी म्हणजे कांदरपाडा टीम जवळ एखादी ट्रॉफी आहे त्याप्रमाणे एखादी ट्रॉफी आमच्या जवळ देखील असायला हवी. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला गेला, गॅपमध्ये आहे. मात्र विनोद कुणाची प्रतीक्षा बघत होता. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी स्टॉप केला गेला. 2 धावा तिथे कंप्लीट, आणि 2 धावेला त्या ठिकाणी लगेचच कन्वर्ट केलं गेलं 3 धावेमध्ये.
या ओव्हर नंतर आपण लगेचच टॉस करूया. दोन्ही कॅप्टन तुम्ही रेडी राहा. घोडबंदरचे कॅप्टन देखील आहेत आणि कोलशाचे कॅप्टन देखील रेडी आहेत. प्लेअर लिस्ट आपल्या रेडी करा. 5 धावा येत आहेत फलकावर. जवळपास 58 धावेचं टार्गेट आहे आणि जर 58 धावा तुम्हाला 5 ओव्हरमध्ये करायचे असतील तर 11.60 रिक्वायर्ड रन रेट आहे. वेलकम मंगेश, तुझं हार्दिक स्वागत. आणि हेमू मित्रा तुझं देखील हार्दिक स्वागत. जेम्स बॉन्ड राईचे कर्णधार आणि आर के मोरव्याचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावा झालेल्या आहेत त्या 6. 11.60 हा रिक्वायर्ड रन रेट लक्ष ठेवा. ऑन साइडला चांगला फटका आहे. यावेळेस नक्कीच चेंडू थांबणार नाहीये. याच खेळीसाठी ओळखलं जातं मिस्टर नोबेल सुनेकर यांना. दर्जेदार फटका, मिळतील धावा 4. चौकार. होता मात्र इथे मंगेश आणि एमप्रकाश आलेत. मोरवा आणि राई असा तू उल्लेख केलास. मात्र ते साडूभाऊ आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे एकत्र फिरतात. जागेवरून नक्कीच एम एस स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. नोबेल यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीयेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. फलकावर धावा येत आहेत त्या म्हणजे 10. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. मग इन्व्हाइट करतो टॉस बॉक्स मध्ये टीम कॅप्टन कोलशेत, मोहन घरत आणि टीम कॅप्टन घोडबंदर अलंकार तरे दोघेही रेडी आहेत. आणि मी विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी अग्री कोळी समाज अजिंक्य तरे यायचे. आपण अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय कैलाजी मात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा आपण कॉइन स्विंग करावा. या ठिकाणी आहेत टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक संकेत पाटील. धन्यवाद. चला एक महत्वपूर्ण मॅच. आयोजक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कोळशेत मास्टर आहे. दोन्ही बाजूला अतिशय चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळतील. कैलाजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होतीये. मात्र कर्णधारांचा खास सन्मान अगोदर कैलाजी मात्रे यांना विनंती करतोय की एक विजयाची गुढी आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण कर्णधारांचं स्वागत करूया. कोळशेत मास्टरला अगोदर देऊया. नो प्रॉब्लेम. चला ठीक आहे. आपला फोटोग्राफर कुठे आहे? फोटोग्राफर थांबवतोय संकेत, कारण मीराचे प्रथम कर्णधार आत्माराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघा यजमानांचा मान अगोदर आहे, त्यामुळे कैलाजी मात्रे इथे आपण बघतो अजिंक्य तरे यांचं स्वागत करतायत. त्यानंतर लगेचच विनंती करतोय मी की मोहन घरत साहेब यांचं स्वागत करतील कैलाजी मात्रे. एका बाजूला कोळशेत मास्टर तर दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर्स. आणि अगोदर टॉस करूया आपण प्लीज. यस, कोण कॉल देते? हाता मान मात्र इथे पाहुण्यांचा काटा असा कॉल आहे. आणि कोळशेत मास्टर संघानं नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल साहेब? लगेच क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. आणि दोन्ही कर्णधारांचा एक रूट बस देऊन स्वागत करूया प्लीज. कैलाजी मात्रे यांना विनंती करतोय की दोघांनी डोक्यावर घ्यायचं आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. तर निश्चितच या दोन्ही कर्णधारांचं आपण स्वागत केलंय, सन्मान केलाय. टॉस झालाय, टॉस जिंकलाय कोळशेत मास्टरनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर निश्चितच पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. मात्र वळूया या सामन्याकडे. ओव्हर टू यू मिस्टर भारत राऊत. असं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लक्ष्मणजी पाटील साहेब दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मीरा गावचे शाखा प्रमुख. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समित आपण बघताय त्या लेजेंडरी खेळाडू ज्यांना मीराचं मास्टर्स क्रिकेट आणलं. मीराच्या भरपूर खेळाडूंना नक्कीच ते शिकवलं मी तर म्हणेल. भरपूर काही नक्कीच मीराच्या कर्णधार असताना भरपूर काही मीरा टीमसाठी केलं. सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने वळूया आपण. अतिशय सुंदर कॅच कॅरी केलं त्या ठिकाणी मिस्टर राजा आहे ना. फुलटॉस चेंडू यावेळेस साडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक मिस्टर नंदकुमार पेडवेकर चेंडूला फील्ड करतायत. कोण आहे? प्रमोद आहे. प्रमोद पेडवेकर, माफ करा, प्रमोद पेडवेकर त्या ठिकाणी आहेत.
कारण दोघांची पर्सनॅलिटी सेम आहे आणि लुक देखील दोघांचा तितकाच सेम आहे. धावसंख्या 11, 58 धावांचा पाठला करतोय कांदरपडा संघ. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनं चेंडूला मात्र खेळलं गेलं स्क्वॅरच्या दिशेनं. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 13. डोनाल्ड एक खूप मोठा खेळाडू आहे. कारण दहिसरचं मैदान आज आपण कांदरपडा टीमला नंबर 3चं पारितोषिक आपण दहिसरच्या मैदानावर पटकावताना पाहिलं होतं. मात्र जर याचं श्रेय द्यायचं गेलं मी डोनाल्डला देईल. काय ते बॅटिंग केली होती. नोवेलकडून चांगली बॅटिंग, डोनाल्डकडून चांगली आपण बॅटिंग पाहिली होती. भरत मात्रे खरोखर त्याचं देखील खूप मोठं योगदान होतं त्या विजयामध्ये, कारण गोलंदाजी जबरदस्त केली होती. त्याच्यामुळे इथून जरी 58 धावा असल्या तरी मात्र आज ज्याप्रमाणे मी संकेतला मगाशी म्हटलं की कांदरपडा संघ देखील पूर्ण ताकदीने आलाय. कारण आज संघाची जी बांधणी आहे कांदरपडा टीमची ही टॉप क्लास आहे. फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला मात्र खेळून काढतो. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना प्रमोद पेडवेकर चेंडूला फील्ड करतात त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. रिक्वायर्ड रन रेट आपण पहिला 11.60 म्हणजे पर ओव्हरमध्ये तुम्हाला 10 ते म्हणजे 11 ते 12 धावा या पर ओव्हरमध्ये तुम्हाला करायचे आहेत. सध्याच्या घडीला आपण पलकावर धावा पाहतोय 15. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. प्रीतम सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. यावेळेस विथ द स्विंग बॉलर बॅक टू द आपण हा फटका पाहिला होता. इथे मात्र विशुद्ध तरे चेंडूला स्टॉप करत आहेत. 2 धावा काही थांबत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट होण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. हे खूप महत्वपूर्ण असेल कांदरपडा टीमसाठी. आणि नक्कीच म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, अशातला आपण खेळ पाहू. सिंगल डबल आणि डबल डबल धावा जर प्रत्येक चेंडू मागे आल्या तर जो रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला हवा आहे तो रिक्वायर्ड रन रेट देखील तुम्ही मेंटेन ठेवू शकाल स्कोरबोर्डवर. यावेळेस थोडासा मिस केला चेंडू. ओव्हर पिच चेंडू होता मात्र हा चेंडू मिस केला मिस्टर नोवेल सुनेकर यांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. पलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 17 धावा. धावसंख्या दिसायला हवी होती मॅक्झिमम नक्कीच 20च्या पलीकडे धावसंख्या फलकावर दिसायला हवी होती. मात्र 17 धावा या फलकावर दिसत आहेत आणि 1 गडी बाद झालाय. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत कांदरपडा टीमला. 41 धावा. नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. जगदीशजी घरत साहेब आपलं सहर्ष स्वागत. घोडबंदची स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर आज या ठिकाणी नक्कीच संकेत पाटील सकाळी म्हटलं की अनेक मान्यवरांची आज मांदियाळी आज या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर फिशुरा. आणि बघा ना घोडबंदर मास्टर संघाने एक गोष्ट वेळ साधली आहे. त्यांना माहिती आहे घोडबंदरची मॅच 3री आहे आणि सर्वांना झाडून आमंत्रण दिले बरोबर 12च्या नंतर. क्या बात आहे की आमची मॅच नंबर 3 आहे. 12 तर वाजतीलच मात्र या वेळेमध्ये तुम्ही केलं हजर व्हा. मात्र एक बिग मॅच, एक चांगली फाईट पाहायला मिळेल घोडबंदर आणि कुलशेत. खूप महत्वपूर्ण मॅच असेल ही. षटक क्रमांक 3 विशुद्धरी गोलंदाजी ट्रॅकवर. 18 चेंडू 41 धावा आपण नक्कीच TCP लाईव्हच्या या स्क्रीनवर पाहू शकाल. टार्गेट नक्कीच थोडंसं मोठं आहे. त्यावेळेस हा चांगला चेंडू थोडासा बॅटर पासून लांब ठेवला हा चेंडू आणि हा फटका जर आपण पाहिला तर पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. मात्र कुठेही फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवला नाही, शफल झाला नाहीये. तर जागेवरून हा फटका पिक करण्याचा प्रयत्न केला होता डोनाल्डनं. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होतो. यावेळेस टॅप होतोय. ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह होतोय त्या ठिकाणी. राजा आहे चेंडूला फील्ड करतायत. थोडासा फंबल झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रॉंग एंडला थ्रो, स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. 2 धावा मिळतील. राजाविषयी जर माहिती द्यायची गेली संकेत तर सध्याच्या घडीला नक्कीच ज्याप्रमाणे राजू पाटील जे काम करत आहेत आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या 50+ स्पर्धा 40+ स्पर्धा स्वखर्चाने ते इतर ठिकाणी भरवत आहेत त्याप्रमाणे राजा घरत देखील ते काम करत आहेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून. त्यावेळेस फक्त त्या ठिकाणी कट केलं गेलं चेंडूला. 1 धाव पुन्हा एकदा एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येत नाहीत मात्र प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा येत आहेत. या महत्वाच्या आहेत कांदरपडा टीमसाठी. धावा संख्या झालेल्या आहेत ही तब्बल 21.
58 धावा करायचे आहेत आणि जो रिक्वायर्ड रन रेट जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर एखादा मोठा फटका. 15 चेंडू 37 धावा म्हणजे इथून 1 ते 2 मोठे फटके. मॅच मध्ये वापसी असेल कांदरपडा टीमची. स्टेट बाय डेट यावेळेस खेळला होता. मस्तन स्टोक आहे मात्र सेफली चेंडू लँड होईल. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू लँड झाला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी प्रयत्न तर केला होता, कमी पडला त्या ठिकाणी. नोवेल सुनेकर त्या ठिकाणी कमी पडला. हा जवळपास दुसरा धक्का कांदरपाडा टीमला. मिस्टर नोवेल परतीच्या मार्गी गॉन. आतमध्ये तो मिस्टर विनोद ठाकूर स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या त्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स विनोदचा मी पाहिला होता. दहिसरचं ते मैदान होतं, कांदरपडा स्पर्धा होती आणि नक्कीच तोच परफॉर्मन्स नक्कीच आठवावा लागेल इतकंच मी विनोदसाठी म्हणू शकेल. कारण संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे. 14 चेंडू शिल्लक आहे. 14 चेंडूमध्ये 36 धावा या करायच्या आहेत कांदरपडा टीमला विजयासाठी. मीरा वर्सेस कांदरपडा. संकेत पाटील आमच्या साथी समालोचक ज्यांनी मगाशी उल्लेख केला की दोन्ही संघ हे समान ताकदीचे संघ आहेत. ऑन साईडला फटका आपण पाहतोय यावेळेस डीप मिड विकेट रिझन मधून प्रमोद पेडवेकर वेगाने येत आहेत. रॉंग आपण पाहिलं नॉन स्ट्राइक एंडला मात्र अचूक थ्रू त्या ठिकाणी दिला गेला. धावा येत आहेत त्या फलकावर त्या म्हणजेच 24. आज कदाचित मी मीरा टीम मध्ये एक चेहरा मिस करतोय. आज चंद्रकांत नाही का प्रीतम? येस, आज चंद्रकांत नाहीये. मला वाटते एक बेस्ट ऑलराऊंडर मीरा मास्टर्स या टीम मध्ये सातत्याने खेळतोय आणि मॅन फ्रॉम खाडी जबरदस्त खाडीचा तो एक टॉप क्लास खेळाडू आहे. स्विच हिटचा फटका यावेळेस इनफिल्डच्या वरून रमाकांत भोईर यांना फक्त पाहत राहावं लागलं. चेंडू फरार. 4 धावांसाठी. धावा मिळतील 4. चौकार. संस्था आयोजित 40+ थँक्यू थांबवतोय. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12-30. आणखीन एक जर नाव घ्यायचं गेलं तर खरोखरच मीरा टीमची ताकद म्हणून ज्यांची ओळख आहे मॅन फ्रॉम जुचंद्र मिस्टर रवी पाटील हे देखील आज मीरा टीम मध्ये नाही आहेत. तर त्याच्यामुळे नक्कीच दोन गोलंदाज नाही आहेत. मात्र त्या 2 गोलंदाजांच्या जागेवर कुठले 2 गोलंदाज या ठिकाणी यूज करेल मीरा संघ हे महत्वाचं आहे. हेमंत वर्तक देखील दिसत नाहीयेत या टीम मध्ये जे रेग्युलर खेळाडू आहेत. मात्र रवी पाटील म्हटलं तर एक महत्वपूर्ण गोलंदाज संकेत मीरा या टीमचा. कारण एक बाजू नक्कीच सांभाळण्याचं काम सातत्यानं रवी पाटील करतायत. इथून मात्र या 2 गोलंदाजाची जी कमतरता आहे ती कमतरता कोणते 2 गोलंदाज भरून काढतील. इथे मात्र प्रीतमला यूज केलं गेलं. त्याने धनेश्वर यांना देखील यूज केलं गेलं. धनेश्वरनं 10 धावा, प्रीतमनं जवळपास 7 धावा, त्यानंतर विशुतोरेनं 11 धावा खर्च केला. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये धावा करायच्या 30. मात्र इथून येणारा नंबर 4चा गोलंदाज कोण? 12-30 समीकरण समोर आहे. 28 धावा या पळकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी. 2 विकेट मिरज संघाच्या पडलेल्या आहेत. जर आपण कंपॅरिझन जर आपण पाहिलं संकेत दोन्ही टीमचं जर कंपॅरिझन पाहिलं आपण तर 2 षटकं ज्यावेळेस सुरू असताना मला वाटतं 22 धावा या खास करून मीरा टीमच्या आपण फलकावर पाहिल्या होत्या. 1 विकेट गेली होती. इथे मात्र कंपॅरिझनच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर 17 धावा फक्त आपण या 2 षटकांमध्ये पाहिल्या त्या मीरा टीमच्या. यस, वेलकम डॉक्टर. आपलं हार्दिक स्वागत आहे. डॉक्टरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार करायचा होता कारण धावा करायचे 30. चेंडू शिल्लक आहे ते 11. इथून आक्रमण करणं गरजेचं कारण पर ओव्हर आपण पहिला 15 धावा आणि पर ओव्हर मध्ये तुम्हाला 15 धावा जर करायचे असतील तर 2 मोठे फटके कंपल्सरी तुम्हाला खेळायचे आहेत.
कंपल्सरी 2 फटके मोठे खेळायचे आहेत आणि या दृष्टिकोनातून मात्र नक्कीच एक चांगला क्रिकेट मी खास करून कांदरपडा टीमकडून पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका कॅपमध्ये आहे, चेंडू मात्र अडवला गेला बाउंड्री अगदीच तो जवळ चेंडू स्टॉप केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रमोद कडून पाहायला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. थोडंसं फंबल झालं, थ्रो तितकासा चुकीचा पाहायला मिळाला. 3 धावा आहेत या ठिकाणी कंप्लीट. तर पर ओव्हर म्हणजे या 6 चेंडूमध्ये 15 धावा जर आल्या तर नक्कीच एक वापसी असेल कांदरपडा टीमची आणि त्याहून अधिक आल्या तर नक्कीच एक प्रकारे नक्कीच एक मोठी वापसी असेल. धावसंख्या आहेत 31, चेंडू शिल्लक आहेत 10, धावा करायच्या आहेत त्या 27. 2 मोठे फटके वाचू शकतोय. 2 मोठे फटके नक्कीच कांदरपडा टीमला वाचू शकते. मात्र मीरा संघ विचार करतोय की 2 फटके आम्हाला द्यायचे नाही आहेत. यावेळेस स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, नंदू पेडवेकर झेलच्या खाली येत आहेत. कुठलीही चुकी होत नाही त्या ठिकाणी. डोनाल्डचा खेळ त्या ठिकाणी मात्र संपतोय. विकेट डाऊन. चेंडू 27 धावांची गरज आणि आपण जर स्टँडकडे लक्ष दिलं, जेवढे स्टँड या ठिकाणी बांधण्यात आले होते ते संपूर्ण स्टँड जे आहेत हे पॅक झाले आहेत. कदाचित मला वाटते पार्किंगसाठी काही जागा नक्कीच अतिरिक्त वाढवावी लागेल, कारण पार्किंगला देखील थोड्याच वेळात जागा देखील मिळणार नाही आहे. आज भरपूर प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी संकेत पाहायला मिळते. म्हणजे मला तरी वाटतं की कदाचित घोडबंदरचा गाव पूर्णतः रिकामा होईल थोड्याच वेळात. नो डाऊट आहे, नो डाऊट. आणि काही जणांनी तर आपल्या घरातून टेबल्स आणून मांडलेत. एकतीस धावा फलकावर, 9 चेंडू 27 धावा करायच्या आहेत. ग्रेक येतोय, टीम कॅप्टन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुरेंद्र म्हात्रे यावेळेस आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं. जबरदस्त गोलंदाजी सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळते. 8 चेंडू 27 धावा म्हणजे येणारे हे 2 चेंडू आहेत ना सुरेंद्र म्हात्रे यांचे, हे 2 चेंडू बहुमूल्य आहेत कांदरपडा टीमसाठी देखील आणि मीरा टीमसाठी देखील. बॅटची एज, फाईनचं क्षेत्र पूर्णतः रिकामा. चेंडू मात्र वेगानं लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं निघतोय. जवळपास डीप लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करण्यासाठी चेंडूला. तत्पूर्वी धावा या ठिकाणी पळून काढल्या त्या 3 धावा. 34, 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 7-24 या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र आकडे बदलतील. कारण इथून जर षटकार आला तर कदाचित 18, 6-18 आणि इथून जर हा चेंडू डॉट आला तर मात्र टेन्शन वाढेल. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता सुरेंद्र म्हात्रे यांना, मात्र कुठेतरी लाईन थोडीशी भरकटताना पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 23 धावा करायचे आहेत. 7 चेंडू फलकावर आहेत. 7-23. ध्वज आपल्याला पाहायला मिळतोय. किल्ले घोडबंदर अभिमानाने तो ध्वज फडकतोय त्या ठिकाणी. ओव्हर पिच चेंडू होता, मिस केला चेंडू. शेवटचा चेंडू येतोय डॉट, निर्धाव चेंडू शेवटचा. आता मात्र नक्की टेन्शन वाढेल कांदरपडा टीमचं. मी म्हटलं होतं की या चेंडूवर एखादा मोठा फटका नक्कीच कांदरपडा संघ वापसी करू शकतोय. मात्र त्यावेळेस नक्कीच मी तर म्हणेल हा चेंडू डॉट गेला आणि मात्र मीरा टीमच्या थोड्याशा आशा पल्लवित झाल्या. 6 चेंडू शिल्लक, धावा करायच्या 23, 6-23. वेलकम या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. 6-23 संकेत काय म्हणशील? इथे ऍडव्हान्टेज आहे, मीरा संघाला भरपूर ऍडव्हान्टेज आहे. कारण जी धावगती मेंटेन करायची होती ती एकूणच आपण बघतोय कांदरपाडा संघ मेंटेन करू शकला नाहीये. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्यामुळे निश्चितच कंट्रोल मीरा संघाचा जास्त आहे. मोमेंटम कधी शिफ्ट झालाय. इथून हा सामना जिंकायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रयत्न नाही तर भगीरथ प्रयत्न करावे लागतील. नक्कीच संकेत, भगीरथ प्रयत्न करावे लागतील, जीवाची आकांक्षा करावी लागेल. नॉकआउट ही मॅच आहे लक्षात ठेवा. आणि
त्याच्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. कारण सध्याच्या घडीला संकेत पाटील म्हटलं की ॲडव्हान्टेज खास करून मीराच्या बाजूने हा सामना थोडासा झुकलाय असं आपण म्हणू शकतो. मात्र शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही कधीही घडू शकतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही आहे की ही मॅच मीराच्या बाजूने गेली आहे. फक्त चित्र ते दाखवत आहे फलकावर 6 चेंडू आणि धावा करायचे त्या 23. इथून मोठा फटका नक्कीच एक थोडासा दबाव हा मीरा टीमवर देखील जाईल. नंदकुमार पेडवेकर लेजेंडरी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वलतायत, वाईटचा इशारा. मी मगाशी म्हटलं संकेत की या ठिकाणी चंद्रकांत नाहीये, रवी पाटील नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच 2 गोलंदाज त्यांच्या जागेवर कोणते यूज करतील. तर या ठिकाणी नक्कीच एक तर आपण पाहिलं तर प्रीतमला त्या ठिकाणी यूज केलं गेलं. त्यानंतर मात्र रवीची जागा भरून काढण्याचं काम या ठिकाणी नंदकुमार पेडवेकर करतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा. रनवेमध्ये कदाचित चुकी होताना त्या ठिकाणी नंदकुमार पेडवेकर यांच्या 6 चेंडू 22 धावा. 6-22 हा मॅच. फुलटॉस मात्र आडव्या बॅटने यावेळेस चेंडूला खेळला जात आहे. चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअरला रिझनच्या दिशेने डीप मध्ये. विनोद चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा तरी ते मिळतील. फेकी मात्र त्या ठिकाणी चुकीची. बॅकअप त्या ठिकाणी होता मात्र फेकी अक्षरशः चुकीची पाहायला मिळाली. जिथे 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या झालेल्या आहे फलकावर ती म्हणजे 39 धावा. 5 चेंडू 19 धावांची गरज. 5-19. कालचा मॅच सगळ्यांनी नक्कीच तो कालचा मॅच पाहिला असेल. जवळपास आपण मालवणी वर्सेस तो वाघबेलचा मॅच पाहिला होता. कशा प्रकारे 7 चेंडू मध्ये धावा. केतन 20 धावा त्या कुठल्या होत्या. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र चेंडू जबरदस्त टाकला होता. यावेळेस नक्कीच MS स्टाईल मध्ये तो फटका खेळायचा होता. आता दोन्ही पंच चर्चा करतायत. योग्य निर्णय नक्कीच दिला जाईल पंचांकडून. जागेवर येतील पंच. यस, नो डाऊट. चांगला नक्कीच अपील. आत्मविश्वास तितकासा त्या अपील मध्ये नक्कीच दिसला नाहीये पंचांना. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी. फुलटॉस आहे. हा चेंडू ही लँडिंग महत्वाची असेल. ही लँडिंग महत्वाची असेल. यस यस यस. चुकी होते त्या ठिकाणी. सर्वात मोठी चुकी त्या ठिकाणी आपण पाहिली. मात्र काय निर्णय येईल, काय निर्णय येईल. 6 धावा पंच देखील 6 धावा म्हणतायत. कारण अक्षरशः जो पाय आहे त्या ठिकाणी प्रमोद पेडवेकर यांचा तो पाय बरोबर लाईनला टच झाला आणि जे खास करून पाठीराखे त्या ठिकाणी होते त्यांच्याकडून देखील 6 धावांचा इशारा या ठिकाणी आला. तो इथे पाहू शकाल नक्की TCP लाईव्ह. काय कॅमेरा वर्क आपण त्या ठिकाणी पाहू शकतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क. TCP थँक्यू. जबरदस्त कॅमेरा वर्क. अक्षरशः तो पाय आहे प्रमोद पेडवेकर यांचा तो लाईनला टच झाला आणि जो व्हाईट कलरचा जो चुना आहे तो देखील त्या ठिकाणी उडला गेला. षटकार नशिबाचा हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू धावा करायच्या 13. 3-13. 3-13 कुणाचे 3-13. मात्र जबरदस्त मॅच. मी म्हटलं एक षटकार शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 13. मात्र या 13 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. कांदरपडा संघाच्या 4 विकेट गेलेल्या आहेत आणि मीरा संघाच्या 2 विकेट फक्त गेल्या होत्या. त्याच्यामुळे या ज्या हे जे 2 चेंडू आहेत या 2 चेंडूमध्ये कंपल्सरी 13 धावा. म्हणजे एखादा चमत्कार मॅच मध्ये नक्कीच वापसी येऊ शकेल. कारण जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार देखील आहे. कदाचित ते चित्र पाहायला मिळू शकेल. मात्र फक्त आपण अंदाज वर्तवू शकतो. लक्षात ठेवा 2 चेंडू धावा करायचे आहेत 13 आणि त्या कंपल्सरी करायचे आहेत. कांदरपडा या टीमला भरत मात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस मात्र येतोय डॉट बॉल. प्रयत्न चांगला केला होता भरतनं हा फटका मोठ्या प्रमाणात खेचण्याचा. मात्र त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू असेल. 13 धावा करायचे आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडू अवैध आहे. प्रीतम चेंडूच्या काळी
शेवटच्या क्षणी जाता जाता आणखीन एक धक्का नंदकुमार पेडवेकर देऊन जातोय, तो म्हणजे कांदरपाडा या टीमला. 45 धावसंख्येवर कांदरपाडा टीमला थांबवलं गेलं. जबरदस्त गोलंदाजी आणि बॅटिंग आपण पाहिली नंदकुमार पेडवेकर यांची. 40 धावेची आपण इनिंग नंदूची पाहिली आणि गोलंदाजी देखील क्लास. अंतिम षटक, फक्त या अंतिम षटकामध्ये 10 धावा आणि 2 विकेट नंदकुमार पेडवेकर यांना प्राप्त केल्या. खरोखरच अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या त्या मैदानातून जर आपण थोडंसं बाहेर आलो तर ही एक चांगली इनिंग या घोडबंदरच्या मैदानावर नंदकुमार पेडवेकर यांची मी पाहिली. कारण 48 धावेची ती इनिंग अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या त्या भाईंदरच्या स्पर्धेमध्ये मी नंदूची पाहिली होती. ती सर्वात बेस्ट इनिंग होती आणि त्यानंतर मात्र या मोसमामध्ये खरोखरच नंदूकडून एक चांगली इनिंग या घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये. चला बोलूया लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर नंदू